आणि पुढची मोठी बातमी पाहूया। 2011च्या या छापील बातम्यांमुळे आरोपांना बळ मिळाले। बालवाशी करार तोडल्यानंतरच्या बातम्या आता चर्चेत आल्या। बातमी छापणारे पत्रकार दीपक जाधव स्वतः न्यूज स्टेटवर आपल्यासोबत जोडलेले आहेत। त्यावेळी नेमका कुणाचा दबाव वगैरे होता हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत तर अजित पवारांच्या प्रकरणात रोल काय होता? 2011च्या छापील बातम्यांमुळे आरोपांना आता खरं तर बळ मिळालंय। आपल्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी पत्रकार दीपक जाधव न्यूज स्टेटवर जोडलेले आहेत। सर, स्वागत आहे तुमचं न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये। 2011 मध्ये ही बातमी तुम्ही छापलेली आहे लोकमतमध्ये आणि आता खरं तर हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं आहे। नेमकं त्या ठिकाणी नेमकं काय झालं होतं? या जमीन प्रकरणात कुणाचा काय रोल होता? हो, सप्टेंबर 2011च्या मधल्या या घटना आहेत। मीरा बोरवणकरांनी नुकताच चार्ज स्वीकारलेला होता आणि त्या चार्ज स्वीकारल्यानंतर हे प्रकरण समोर आलेलं होतं। त्यांनी चार्ज स्वीकारण्यापूर्वी जे पूर्वीचे पोलीस आयुक्त होते सत्यपाल सिंग यांनी या जमीन हस्तांतरणाच्या संदर्भातली सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती। केवळ फक्त जमीन ताब्यात सरकार त्या बिल्डरच्या ताब्यात देणं एवढंच हे बाकी होतं। आणि मीरा बोरवणकर आल्यानंतर त्यांनी हे सगळं प्रकरण बघितलं आणि त्यांनी त्याला ठाम नकार दिला की अशा पद्धतीनं पोलिसांची जमीन ही खाजगी बिल्डरला देणं योग्य नाही। एकतर पुणे शहर वाढतंय, पोलीस दलावर पोलिसांना जागा कमी पडतीये आणि असं असताना एका खाजगी बिल्डरला अशी 3 एकर मोक्याच्या ठिकाणची जागा देणं योग्य नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आणि तसं त्यांनी विभागीय आयुक्तांना त्याबाबत कळवलेलं होतं। मात्र यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव आला, जे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की त्यांना कशा पद्धतीनं प्रत्यक्ष बोलावून घेऊन देखील त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही ही जागा का देत नाही आहे याची त्यांना विचारणा करण्यात आली। मात्र त्या ठाम राहिल्या आणि हे सगळं अत्यंत गोपनीय पद्धतीने घडत होतं, बाहेर याचं काही हे नव्हतं। मात्र काही जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांजवळ बोरवणकर मॅडम याबाबत बोललेल्या होत्या की आता माझी बदली होण्याची शक्यता आहे। म्हणजे मी आत्ता नुकतीच जरी रुजू झालेली असली तरी या प्रकरणात माझी बदली होण्याची शक्यता आहे आणि पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांना पण याच्याबाबत वाईट वाटत होतं की हे असं होता कामा नये। तर त्यातनं ही माहिती मला मिळालेली होती। मी त्यावेळेस लोकमतमध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून मी काम करत होतो आणि 5 आणि 6 सप्टेंबरला सलग 2 भागांची लेखमालिका आम्ही लोकमतमध्ये याबाबतची प्रकाशित केली होती की एक्झॅक्ट प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीनं ही जमीन बिल्डरला देण्याचं सगळा प्रकार चाललेला आहे। या 2 बातम्यांनंतर प्रचंड खळबळ उडाली, त्याच्यावर चर्चा व्हायला सुरुवात झाली आणि तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांनी याची दखल घेतली आणि 17 सप्टेंबरला मुंबईमध्ये मीटिंग झाली। त्याला विभागीय आयुक्त दिलीप बंड पण उपस्थित होते, मीरा बोरवणकर स्वतः उपस्थित होते आणि बरेच वेगवेगळ्या विभागांचे प्रतिनिधी हे होते आणि तिथं RR पाटलांनी मीरा बोरवणकरांचं म्हणणं मान्य केलं। ते त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि हा करार रद्द करण्यात आला। त्यांनी तिथं निर्णय घेतला की अशा पद्धतीनं आपल्याला बलवाला जमीन द्यायची नाही, याचा निर्णय त्या 17 सप्टेंबरच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला। दीपक सर, तुम्ही जसं म्हणताय की एवढं तुम्ही जे पाहिलं, तुम्ही जे तुमच्यापर्यंत जे पोहोचलं ते तुम्ही बातमीत छापलंय, मात्र जेव्हा हे सगळं प्रकरण आता समोर येतोय आणि त्यामध्ये अजित पवारांचा नेमका तेव्हा काय रोल होता? तुमच्यापर्यंत काय तपशील पोहोचले होते? हां, ते पोलीस अधिकाऱ्यांकडून हेच सांगण्यात येत होतं की पालकमंत्र्यांकडून या जागेसाठी आयुक्तांवर दबाव येतोय आणि ही जागा तातडीनं हस्तांतरित झाली पाहिजे असा त्यांना निरोप देण्यात आलेला आहे। असं ती चर्चा पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तुळामध्ये त्यावेळेस होती, जे की बोरवणकर मॅडमनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय। इव्हन आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यात देखील त्यांनी अगदी सविस्तर याच्याबाबत सांगितलेलं आहे आणि आम्ही जे अनुभवलं होतं त्यावेळेस ज्यावेळेस जी चर्चा झालेली होती तोच शब्द ना शब्द आज मीरा बोरवणकर मॅडमच्या पत्रकार परिषदेमध्ये ऐकायला मिळाला। म्हणजे मॅडम अत्यंत प्रामाणिकपणे जे आहे ती वस्तुस्थिती, कुठलीही गोष्ट लपवून न ठेवता अगदी ठामपणे त्या बोलत आहेत। पुस्तकात जरी त्यांनी दादा शब्द वापरलेला असला तरी त्या आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेटपणे अजित पवारांचं नाव घेतलेलं आहे। त्यांनी सांगितलं की अजितदादांकडून अशा पद्धतीनं त्यांची अडवणूक करण्यात आली होती किंवा त्यांना ती जमीन देण्याबाबत दबाव टाकण्यात आला होता।
जी दीपक सर, खरं तर आता आम्ही थोड्या वेळापूर्वी याच विषयावर चर्चा केली, तेव्हा भाजप या सगळ्या अजितदादांच्या भूमिकेला समर्थन देताना दिसून आलं. त्यावेळची भाजपची भूमिका नेमकी काय होती? त्यावेळेस आघाडी सरकार होतं. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, आर आर पाटील गृहमंत्री होते. ही बातमी आल्यानंतर त्याचे पण पडसाद उमटलेले होते आणि त्यावेळेस अर्थात भाजप विरोधी पक्षात असल्यामुळं त्यांनी या गोष्टीला विरोध केलेला होता असं मला आठवतंय त्या काळामध्ये. पण आता सगळी समीकरणं बदलल्यामुळं आता भाजप पूर्ण अजितदादांच्या पाठीशी उभं राहिल्याचं दिसतंय. अर्थात हे स्वाभाविकच आहे. म्हणजे नरेंद्र मोदींनी 70,000 कोटींचा आरोप राष्ट्रवादीवर केला आणि त्याच्याच 2 दिवसानंतर अजितदादा भाजपमध्ये गेले. त्यामुळं आता हे राजकारणात तर हे आता स्वाभाविकच आहे. हे असे गोष्टी होत राहणार. निश्चित. जसं की तुम्ही म्हटला, तुम्ही बातमी जशी छापली आहे की हे सगळं जेव्हा प्रकरण घडलं तेव्हा आर आर पाटलांनी भूमिका घेतली आणि त्यामुळेच ही जमीन वाचली. हो, आर आर पाटील मात्र पूर्ण ठाम बोरवणकर मॅडमच्या पाठीशी उभे राहिले हे निश्चितपणे सांगता येईल. म्हणजे मीटिंगमध्ये अर्थात तेही म्हटले होते, त्यांनी बोरवणकर मॅडमनी पत्रकार परिषद सांगितलं की ते म्हणाले होते की बाबा मॅडम तुम्ही याच्यात पडू नका. पण ज्यावेळेस पेपरला बातम्या आल्या त्याचा मोठा इम्पॅक्ट झाला. ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की नाही आता ही गोष्ट लपून राहिलेली नाही आहे, ही आता उजेडात आली आहे, हे ज्यावेळेस आर आर आबांच्या लक्षात आलं त्यावेळेस मात्र त्यांनी ठाम भूमिका घेतली. मुंबईला उच्चस्तरीय मीटिंग घेतली, त्याच्यामध्ये सगळ्यांना बोलून घेतलं. विभागीय आयुक्त दिलीप बंड होते, बाकी देखील अधिकाऱ्यांना त्यांनी बोलून घेतलं आणि तिथं त्यांनी निर्णय घेऊन टाकला की नाही आता आपण जो झालेला करार होता पूर्ण दिलीप बंडांनी तो करार केलेला पण होता, त्याची तारीख पण आहे माझ्याकडे, साधारणतः 6 ऑगस्ट 2011ला हा करार झाला होता. पण करार झालेला असताना देखील कागदोपत्री सगळी प्रक्रिया पूर्ण झालेला असताना देखील आबांनी सांगितलं की नाही आता हे रद्द, म्हणजे आपण त्यांना कळवून टाकू की आम्हाला जमीन द्यायची नाही आहे. इतकी ठाम भूमिका आर आर आबांनी त्यावेळेस नक्की घेतली आणि मीरा बोरवणकर मॅडमना पूर्ण सपोर्ट त्यांनी केला हे मात्र निश्चितपणे सांगता येईल. जी, यावरून जसं की बोरवणकरांनी आधी पण म्हटलंय आणि आता देखील पत्रकार परिषदेत म्हटलंय की आबा पाटलांमध्ये आणि दादांनी आबा पाटलांना जे म्हटलं मी जे बोलू शकत नाही, तर त्यांच्यामध्ये काही सुप्त असे मतभेद झाले का की जे माध्यमांपर्यंत पोहोचले नाही? हो हो हो, म्हणजे आमच्यापर्यंत तरी त्यावेळेस याच्यातलं काही पोचलेलं नव्हतं. पण मॅडम सांगताय त्याच्यावरूनच त्या जसं म्हणाल्या की दादांनी आबांविषयी एक शब्द वापरला जे त्यांनी पुस्तकात पण लिहिलं आहे आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण उल्लेख केला आहे. पण त्यांनी एक सामाजिक संकेत म्हणून तो शब्द काय वापरला ते सांगायला नकार दिला. पण त्यांनी एक चुकीचा शब्द आबांविषयी त्या बैठकीत वापरला, ज्या बैठकीमध्ये बोरवणकर मॅडमना अजितदादांनी बोलून घेतलं होतं. तर ते खरं आहे, म्हणजे ते त्यांनी ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तशा पद्धतीनं बोललं गेलं आबांविषयी. म्हणजे एकूणच जे काही घडलंय तेच मॅडम कमिशनर या पुस्तकात मांडलेलं आहे असं तुम्ही देखील म्हणताय आणि त्यामुळेच आता एकूणच या सगळ्या चर्चांना जे आहे ते राजकीय वर्तुळात उधाण आलेलं आहे. धन्यवाद सर तुमचं की तुम्ही न्यूज स्टेटशी बातचीत केली याबद्दल.